जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू होतं त्यासाठी सरकारतर्फे शंभूराज देसाई मंत्री महोदय त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांच्याकडून काही वेळ मागितला आणि जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सरकार हे 1 पाऊल नाही तर 10 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करते. एक न्याय द्यायचा प्रयत्न जो सरकारने वारंवार केलेला आहे. कुणबीचं प्रमाणपत्र असो, 10% आरक्षण असो किंवा इतर समाजामध्ये ज्या काही सुविधा द्यायच्या, ज्या काही स्कीम द्यायच्या, त्यासाठी सरकार हे नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे. यामध्ये कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. आणि म्हणून आता ही सगळी प्रोसेस तातडीने सुरू करण्याचा सरकारचा जो काही मनोदय आहे त्यानुसार आता बैठकाचा सपाटा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेला आहे. पण हे सर्व असताना एक समाजातला तळागाळातला एक माणूस एक नेतृत्व उभं करतो किंवा एक आंदोलन उभं करतो, यासाठी त्यांनी स्वतःची तब्येत सुद्धा खराब करून घेतलेली आहे. म्हणून ते पाहण्यासाठी आज दुपारी 1:30 वाजता उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत त्यांना सरकारने नव्हे तर शिंदे साहेबांनी स्वतःहून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज पाठवलेलं आहे. आज 1:30 वाजता ते संभाजीनगरमध्ये येत आहेत. हा एक विषय जरी असला, दुसरं महाविकास आघाडीचं जी काही आज बैठक आहे किंवा पत्रकार परिषद आहे, माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक मोठ्या भावाच्या भूमिकेत आज काँग्रेस आहे. 1 जागाची 13 जागा त्यांच्या झालेल्या आहेत. म्हणून त्यांचा सन्मानाला जर कोणी ठेस पोहोचत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही. कोणी जर बेताल वक्तव्य करून जर आम्हाला हिनवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही. ही भूमिका त्यांची आहे असं एकंदरीत कळतं. म्हणून ज्यांनी लोकसभेच्या निकालानंतर पेढे वाटले, अत्यंत जल्लोषामध्ये ज्यांनी डान्स केला, त्यांना ही दिलेली चपराक आहे. वारंवार मी सांगतो, महाविकास आघाडीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं फायदा झाला ती काँग्रेस नंबर 1, शरद पवारांचा पक्ष नंबर 2 आणि जे जल्लोष करतात ते नंबर 3 वर आहेत. म्हणून दुसऱ्याच्या घरामध्ये मूल जन्मल्यानंतर पेढे वाटल्याचा आनंद काय असतो आता यांना कळेल. म्हणून येत्या विधानसभेच्या काळामध्ये जरी यांनी किती वल्गना केल्या तरी ही आघाडी टिकणार नाही हे स्पष्टपणे आता जाणवायला लागले आहे. तुमच्या पक्षाच्या बाजूचे काही प्रश्न आहेत. छगन भुजबळ हे महायुतीची जी बैठक होणार आहे नाशिकला, त्या नाशिक मधल्या बैठकीला छगन भुजबळने दांडी मारली आहे. महायुतीची नाशिकला बैठक नाही तर त्या ठिकाणच्या डिव्हिजनल ज्या काही भागातल्या जे काही बैठका असतील त्या बैठकीचं उपस्थितीचे आहे. मेन जी कोर कमिटीची बैठक असते ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतात, अजितदादा असतात आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात, त्या बैठकीला कोर कमिटीला उपस्थित राहणं याला काउंट केलं जातं. परंतु काही कामानिमित्त जर भुजबळ नसतील तर त्याचा इतर अदरवाईज घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी त्याचे कारण सुद्धा तसे त्या बैठकीत ज्यांनी ते आयोजित केली त्यांना ते कळवलेले असणार आहे. पण नाना पटोले जात नाही याच्याकडे तुम्ही राजकीय वक्तव्य करता, मग छगन भुजबळ जात नाही याच्या गैर घेऊ नका म्हणता असं कसं? मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले. जेव्हा वरिष्ठ नेत्यांची बैठक असते ज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्या बैठकीला उपस्थित किंवा गैरहजर राहणं याची कारणं त्या टायमाला सिरियसली घ्यावं लागतात. त्याच प्रकारे 4 दिवसापूर्वी जे बैठक आयोजित केली होती आजच्या दिवसासाठी, ती 4 दिवसापूर्वी केलेली बैठक आहे आणि त्या बैठकीला उद्धव साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत आणि मग काँग्रेसचे नाना पटोले साहेब अपेक्षित होते, ते येत नाही. ही चर्चेचा विषय आहे. छगन भुजबळांच्या संदर्भातला एक प्रश्न असा आहे की विजय वडेट्टीवार असं म्हणाले
की छगन भुजबळ यांना अजित पवार यांच्यासोबत जायचं नव्हतं, त्यांनी मला खासगीत सांगितलं. म्हणजे भुजबळांना अजित पवारांबरोबर जायचं नव्हतं हे विजय वडेट्टीवारांना खासगीत सांगितलं असं त्यांचं म्हणणं. कोणी कुणाला राजकारणाच्या या आखाड्यामध्ये कोणी कुणाला खाजगीमध्ये अनेक गोष्टी सांगत असतात. आम्हालाही वडेट्टीवारांनी खाजगीत काय सांगितलं हे जर तुम्हाला सांगितलं तर त्यांची पंचायत होईल. म्हणून खाजगीमध्ये बोलणं वेगळं आणि प्रॅक्टिकल चालणं हा वेगळा भाग असतो. काँग्रेसचे अनेक नेते जे आमच्याही संपर्कात आहेत त्यांनी खाजगीत कुणाला काय काय बोललं याचा पाढा वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणून जे काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काम करणं हे आमचा उद्देश आहे. पण यात सत्यता किती वाटते तुम्हाला? काय असं नसतं, खाजगीत खूप काही बोलत असतात. वडेट्टीवार कुठे त्या काँग्रेसमध्ये राहणार होते. म्हणून आता हे खाजगीतलं बोलणं हे काही ऑन रेकॉर्ड येत नाही ना. म्हणून भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा आणखीन कोणी काय बोललं, अहो कोण आहे तिथं समाधानी, कोण आहे महाविकास आघाडीमध्ये? प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीची वाट आपल्याकडं घ्यायला जायला तयार आहेत आणि ह्याचा प्रत्यय तुम्हाला ह्या महिनाभरामध्ये अधिवेशनाच्या काळात येईलच ना. वडेट्टीवार कुठं काँग्रेसमध्ये राहणार होते असं म्हणले, त्याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला महिनाभरात कळेल. म्हणजे कुठे जाणार पण ते कुठे जातील याचं काय सर्व काही जे काय आहे त्याचा अर्थ तुम्हाला महिनाभरात कळेल. आता अचानक उद्भवलेली जी परिस्थिती आहे, जी काँग्रेस झोपी गेलेली होती, अचानक 1ची 13 झाली म्हणून जो कॉन्फिडन्स वाढलाय, मग ह्या कॉन्फिडन्सला सोडू नये ह्या सगळ्या संभ्रमामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत आणि म्हणून हे वातावरण किती काळ टिकेल याच्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. भविष्यवाणी समजायची, तुर्तात भविष्यवाणी समजायला हरकत नाही. राज्यातल्या पराभवाबद्दल चर्चा सुरू आहे तुमच्या महायुतीमध्ये. ते नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर असं म्हणाले की अशोक चव्हाणांना मुळे माझा पराभव झाला. पराभवाचे प्रत्येक जण प्रत्येक उमेदवार वेगवेगळी कारणं सांगत असतो. म्हणून आज त्यावर चर्चा करणं मला वाटतं उचित होणार नाही. या संदर्भामध्ये पक्षाच्या ज्या काही प्रमुख नेते आहेत त्यांनी यांच्या सर्वांचा अहवाल मागवलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ज्या सर्वच पक्ष, मग शिवसेना असेल, भाजप असेल, अजितदादाची राष्ट्रवादी असेल, या सर्वच गोष्टीचा आढावा त्या बैठकीत घेतला जाणार आहे. सुनेत्रा अशोक चव्हाण भाजपमध्ये घेणं चुकलं का? भाजपचं चुकलं का? नाही, त्याबद्दल आम्ही भाष्य करू शकत नाही. सुनेत्रा पवार यांनी जो काल अर्ज भरला तिथे ना भाजपा उपस्थित होती ना आपला पक्ष उपस्थित होता. मग इथं युती महायुतीत बिघाडी दिसत नाही. नाही, त्यांचं कुणालाही निमंत्रण नव्हतं. पक्षाच्या अंतर्गत म्हणून त्यांनी तो भरलेला फॉर्म आहे आणि त्याला आम्ही सर्वांचा पाठिंबा असल्यामुळं त्याच्यात काही प्रश्न येत नाही. ती तशी निवडणुकी बिनविरोध होणार होती आणि परंतु त्यांचा कुणालाही फोन किंवा निमंत्रण नव्हतं म्हणून कदाचित कोणी गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठला शिंदे सरकारनं दुसऱ्यांदा स्थगिती दिली. कोणतं शक्तीपीठ रस्ता केंद्र नाही, तो त्या संदर्भात मला कल्पना नाही. बरं, आज शाळांचा पहिला दिवस आहे आणि शाळांना राज्य सरकार गणवेश पुरवू शकलेलं नाहीये. बरेच आरोप आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणं तर राज्य सरकारचं कर्तव्यच म्हणायला पण. राणे विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर आरोप हा केला की गुजरातच्या काही टेंडर होते त्यांच्या टक्केवारी जमली नाही सरकारला, म्हणून ते टेंडर पूर्णत्वास जाऊ शकले नाही आणि गोरगरिबांच्या पोरांना नवीन कपडे गणवेश मिळणार नाही. आणखी 2 महिने ते मिळणे शक्य नाही. उबाटाचे लोक आजही त्या टक्केवारीतून बाहेर निघत नाही, हे दुर्दैव आहे. सर्वसामान्य माणसापासून राजकारण्यापर्यंत सर्वांना कल्पना आहे गेली 2 महिने या आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व असलेले लोक जे संबंधित शिक्षण विभागाशी असतील किंवा कामगार असतील किंवा कोणीही असतील, ह्या सर्वांना एक वेगळी जबाबदारी होती आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये वेगळ्या कामानिमित्त व्यस्त होते आचारसंहितेच्या काळामध्ये. कदाचित त्याच्यामुळं 2-4 दिवसाचा अवधी लेट होऊ शकतो. त्यावर टक्केवारीचा कुठेही प्रश्न येत नाही. इतक्या कमी लेवलला जाऊन टक्केवारी घेणं हे उभाटाचं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही ना त्या ठेकेदाराच्या घरावर मोर्चा काढणार आहोत, ना तिथं टक्केवारी मागणार आहोत. त्या गरिबांच्या मुलांच्या शाळेसाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका या सरकारची असते. तुम्ही जर पाहिले तर सरकारचे धोरणं हे सर्वप्रथम सगळ्यात तळागाळातला व्यक्ती, दुसरा शेतकरी, तिसरा कामगार यांच्यावर लक्ष केंद्रित करून हे सरकार चाललं आहे. म्हणून ह्या टक्केवारीच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.
ज्यांना टक्केवारी मिळाली नाही त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चे काढावेत. आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. बरं, पण मग विद्यार्थ्यांना निश्चित मिळाला नाही, तातडीनं ते गणवेश देण्याचं कामाची सुरुवात केली जाणार आहे. एखादा 2 दिवसाचा कालावधी लेट झाला त्यामुळे त्याच्यावर इतकं काही भाष्य करणं हे मला वाटतं उचित नाही. ते असंही म्हणाले की ह्या गणवेशासोबत गुजरातवाले लोक येत आहेत, बोगस बियाणं सुद्धा गुजरातमधून येते आणि त्यांना इथली सिस्टीम सगळी सपोर्ट करते. प्रत्येक गोष्टीमध्ये गुजरात पाहिजे ना. उद्या काही जरी घडली घटना तरी ते गुजरातचं नाव घेतल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही. का त्यांची यांना भीती वाटते, का ते एवढे घाबरतात काय कळत नाही. महाराष्ट्र या उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरवर आहे. त्याचा कधी प्रशंसा करणं ह्यांना जमलं नाही. माझा महाराष्ट्र आहे असं म्हणायची हिंमत सुद्धा यांच्यात नाही. मग टीका करायला गुजरात सारखं एक छोटं राज्य त्याच्यावरच जास्त कसा फोकस करता येईल हे त्यांचं पाहणं आहे. हे नेरेटिव्ह सेट करण्याचा हा जो प्रकार आहे ही पद्धत त्यांची आताही चालू आहे. परंतु महाराष्ट्र ज्या प्रगतीच्या दिशेने चालला आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या विरोधी पक्षामध्ये नाही आणि म्हणून इतरावर टीका करून आपली कसं राजकीय पोळी भाजता येईल हा प्रयत्न या विरोधी पक्ष नेत्यांचा असतो. सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली गेली नाही आणि त्यामुळे त्यात काहींनी खडे घातले असं विश्वजित कदम यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. विश्वजित कदमांनी तोंडावर सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती तोंडावर बोलतो त्याला त्याच्यामधले असलेली ताकदीचं प्रदर्शन त्यांनी ते त्या ठिकाणीच केलं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं होतं. जे लोक त्यांच्याबद्दलचे काय अपशब्द बोलत होते, संजय राऊत सारखे जे काही बोंबलत होते, त्यांना सुद्धा आता त्यांच्या चरणी लीन व्हावं लागेल. आणि म्हणून विश्वजित कदमनी बोललं ते चुकीचं नव्हतं. ज्यांचा काहीही संबंध नव्हता अशा लोकांना इलेक्शनमध्ये उभं करणं आणि काँग्रेसमध्ये फूट पाडणं हा जो प्रयत्न होता तो विश्वजित कदमांनी हाणून पाडलेला. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेलं मंत्री पालकमंत्री पद आता रिक्त होत आहे, तर आता पुन्हा तुमची चर्चा सुरू झाली आहे. आता या विस्तारासंदर्भामध्ये अनेकांचे अनेक स्टेटमेंट झालेले आहेत. त्यावर दरदर वेळेला बोलणं हे गैर आहे. मला वाटतं अधिवेशनाच्या पूर्वी जर एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी जर निर्णय घेतला तर आणि तरच विस्तार होईल, नसता हा विस्तार होणार नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणून आता ह्या विस्तारावर अनेक भाष्य करणं हे मला वाटतं चांगले नाही. जे काही आमदार नाराज आहेत ते त्यांच्या पक्षाच्या नेत्याला भेटतील आणि ते त्यांची भूमिका मांडतील. पालकमंत्री कोण असेल आणि कोणत्या पक्षाचा असेल मग संभाजी? या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री असेल हे निश्चित आहे. यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही आणि त्याच्या या अधिवेशनाच्या पूर्वी कदाचित त्या नावाची घोषणा सुद्धा केली जाईल. या जिल्ह्यात तुमचे अब्दुल सत्तारच हे पालकमंत्री होते, एकमेव आता राहिलेच. क्लिअर करा ना व्यवस्थित. विस्तार होणार आहे का नाही आधी होणार आहे का नाही होणार क्लिअर करा. मला माझा जो अंदाज आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार हा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी झाला पाहिजे. अनेक दिवसापासून हा विस्तार रखडलेला आहे. आज होतो, उद्या होतो, लवकर करू, आता जलद गतीने होणार आहे, अशा सर्व गोष्टी सांगून झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्यानं पाहत आहे पण. आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे. काय तुमचं ते अब्दुल सत्तार नाही तो होता की आता एकमेव शिवसेनेचे मंत्री जिल्ह्यात आहेत, त्यांच्या तर पदरात पडणार आहे ना पालकमंत्री. हॅलो, हा बोल. त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. ठीक आहे, चलो. असं आहे की एक नाना पटोले असं म्हणाले की आता आम्ही 288 मतदारसंघात तयारी करतोय लढणार. बरोबर आहे. नाना पटोलेंनी जे सांगितलं त्यांची वाढलेली ताकद किंवा त्यांचे निवडून आलेले खासदार या बेसवर पक्ष वाढवण्याचा अधिकार निश्चित त्यांना आहे. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते त्यांनी आता त्यांची पालखी घेऊन पुन्हा जावं. ते 288 मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतील आणि विजय हा त्यांचा हो का पराजय हो हे पालखीचे भुई जे असतील त्यांना फक्त आता तेवढंच काम राहिलेलं आहे.
म्हणून तुम्ही काय केलं आणि काय कमवलं आणि काय गमवलं, आताही जर उभाटा गटाच्या लोकांनी विचार केला नाही तर भविष्यामधलं चित्र हे तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही. म्हणून आता ही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळं उभाटाचं काय नुकसान होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे. संजय राऊत काय बोलतोय म्हणून त्याच्यावर जर पक्ष चालत असेल तर पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. पालखीचे भोई कोण आहेत नेमके? उभाटा गटाचे लोक आहेत, काँग्रेसच्या पालखीचे. काँग्रेसच्या पालखीच्या, आणि करावं लागेल. भाऊ मोठा आहे, तो मोठ्या भावाची पालखी नाही होणार. हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेणं. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. पालखीचे भोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत. पालखी आमचा. राज ठाकरे यावेळेस स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरेंचं त्यांनी लोकसभेला युतीला पाठिंबा दिला होता आणि तो बिनशर्त पाठिंबा होता. आणि त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे भूमिकाही मांडली होती की माझा पंतप्रधान मोदींसाठी हा पाठिंबा आहे. म्हणून विधानसभेला काय भूमिका घेतील हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याला आम्ही किंवा तुम्ही कोणीही त्यांना रोखू शकत नाही. म्हणून त्यांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत दिलेला असेल. सत्तार आणि जो दानवेंचा वाद सुरू आहे त्यावर पक्ष म्हणून तुम्ही कसं बघताय या सगळ्या वादाकडे आणि काय तुमची भूमिका आहे? दानवेंचा आणि सत्तारांचा वाद, दानवेंचा आणि सत्तारांचं मैत्री या सगळ्या जिल्ह्यांनी अनुभवलेली आहे. म्हणून त्यांच्याकडं सिरियसली पाहावा की एक टाइमपास म्हणून पाहावा हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणून जेव्हा जेव्हा हे समोर येतील त्या टायमाला पहिले तर हे तपासून घ्यावं लागेल की नक्की वाद आहे का नक्की मैत्रीतलं भांडण आहे. म्हणून जेव्हा यांचा भांडण सीएम साहेबांच्या कोर्टात जाईल त्या टायमाला त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. भारत सरकारकडून अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये कंपन्या चालू करण्यासाठी 70% अनुदान देतात असं जेडीएस पक्षाचे नेते कुमारस्वामी यांनी विचारले. असू द्या ना, प्रत्येक राज्याला आपला अधिकार आहे कुणाला काय अनुदान द्यायचं आहे, कुणाला कसं बोलवायचं आहे. कोणत्याही राज्याला कधीही अडवलं जात नाही. राज्यांनी आपल्याकडे येणारे उद्योग कसे आणावेत हा त्यांचा स्किलचा प्रश्न आहे. शिवसेना भुजबळ असं म्हणाले की लोकसभेला मला तिकीट दिलं नाही, राज्यसभेला संधी दिली नाही, म्हणून नाराज आहे. भुजबळ आता कोणत्या कोणत्या गोष्टीवर नाराज असतात हे दरवेळेचा प्रश्न आहे. परंतु याचा निर्णय आता एक वेळेला फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादांनी घेतला पाहिजे. ह्या नाराजीच्या बातम्या ह्या महायुतीसाठी त्रासदायक आहे, डोकेदुखी आहे एवढं मात्र निश्चित. पण ज्येष्ठ असून मला सुनेत्र पवार यांना खासदारकी दिल्यामुळं त्यांचा आणखी जास्त नाराजी वाढत चाललेली आहे. कारण सुनेत्र पवार म्हणतात की जनतेच्या आदेशाने झालं, जनतेचे आदेश असतात ते निवडून आले असते असे वेगवेगळे. आणि ज्येष्ठ असून मला टाळलं म्हणतात. आता अनेक ज्येष्ठाला टाळल्या जातात. राजकारणामध्ये सगळ्या ज्येष्ठाचा सन्मानच केला जातो असं काही नाही आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भुजबळाची नाराजी हे काय समीकरण झालंय का सारखंच झालंय? कुणालाच कळत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे, परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे. म्हणून आता याच्यातून त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. शिवसेना कोणाची यावर एक नवीन वाद समोर येतो आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर की ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे 7 खासदार निवडून आलेत. तर यावरनं ठाकरेंना आता 16% तर शिंदेना 12% मतं मिळतील. यावरनं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जाते. असं नसतं. या अशा टक्केवारीवर किंवा अशा गणितावर राजकारण मांडलं जात नाही. ठाकरेंनी लढवलेल्या जागा किती आहेत तर 22 आहेत. शिवसेनेने लढवलेल्या जागा किती आहेत तर 15 आहेत. कसं तर कम्पेअर कसं करणार? त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा जो रेट आहे तो आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 46% आहे. म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बादाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत. भाजपपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं म्हणायचं का तुम्हाला? आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.